नमस्कार. आज आपल्या वैशाली स्नॅक्स नावाच्या चॅनलमध्ये वैशाली स्नॅक घरामध्ये झेंडा फडकवण्यात आलेला आहे. आज 15 ऑगस्ट. वैशाली स्नॅक्सला 15 किलोची ऑर्डर मिळालेली आहे. तर ते आज आपल्याला पीठ कसं मळायचं याबद्दल थोडीशी व्हिडिओ बनवत आहे. आज आपल्याला भाजणीचं पीठ कसं मळायचं चकलीसाठी हे दाखवणार आहे. ते कसं मळतात, कुठल्या पद्धतीने मळतात हे आपल्याला दाखवणार आहे. तर सर्वप्रथम त्यांनी त्यांचं सेटअप रूम आहे जिथे ते चकल्या बनवतात किंवा पीठ मळतात, इथे सगळी कामं करतात. तर त्याची स्वच्छता त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. ते अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छ असं रूम ठेवतात. ते ही त्यांची तळण्याची कढई असते, हे दररोजच्या दररोज ती धुतली जाते. हे त्यांचं मशीन आहे, हे मशीनला ते स्वच्छ असं ठेवलं जातं. आणि हे आहे ते मशीन पीठ मळण्यासाठी, की ज्याच्यामध्ये ते पीठ मळणार. त्याला बघा अगदी चकाचक असं स्वच्छ केलेलं आहे. आणि बघू शकता आपण धुवून पुसून छानपैकी ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ते आपल्याला पीठ मळणार आहे. त्याला लागण्यासाठी भाजणीचं जे पीठ आहे ते त्यांनी अशा पद्धतीने त्यांच्या अंदाजाप्रमाणे त्यांनी असं वेगवेगळ्या भांड्यांमध्ये त्यांनी काढून घेतलेलं आहे, की जे आता हे एवढं सगळं पीठ त्यांना मळायचं आहे. पण ते थोड्या थोड्या प्रमाणात ते मळणार आहे. तर चला बघूया आपण की ते कशा पद्धतीने आपल्याला ते पीठ मळतात. चला तर बघूया मग वैशाली ताईंची भाजणीची चकली बनवण्यासाठी पीठ मळण्याची पद्धत कशी येते. तर इथे त्यांनी गॅसवरती पहिल्यांदा पाणी ठेवलेलं आहे. त्या अंदाजाने त्यांनी मोजून ठेवलेलं आहे. त्यांनी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. गॅस चालू आहे. लागणारे जे मसाले आहेत ते त्यांनी मोजून वजन करून त्यांच्या अंदाजाने त्यांनी घेतलेले आहेत. आणि ते लागणारे त्यासाठी मोहन हे त्यांनी वजन करून घेतलेलं आहे. आता हे सगळं ते मोहन तेलामध्येच ते घालत आहे. मसालेसुद्धा ते त्याच्यामध्ये घालत आहेत. पाण्यामध्ये सगळे मसाले जे आहेत आणि त्याला ते व्यवस्थितपणे हलवून घेत आहेत. आणि चांगल्या पद्धतीने आता ते उकळी येण्याची वाट बघतील. ते उकळी येईपर्यंत ते ते भाजणीचं जे पीठ त्यांनी अंदाजाने घेतलेलं आहे ते भांड्यामध्ये टाकत आहेत. आता ते गरम झालेलं जे पाणी उकळायला ठेवलेलं आहे ते घेऊन येतील आणि ह्याच्यामध्ये टाकून ते पीठ मळायला सुरुवात करतील. आता अशा पद्धतीने इथे आता उकळी आलेली आहे. छान अशी उकळी आली आहे. त्याला पाणी चांगलं उकळलेलं आहे. तर ते आता हे पाणी जे उकळलेलं पाणी आहे हे सर्व जे घटक घातलेले आहेत, मोहनसुद्धा त्यातच घातलेलं आहे. हे आता हे वैशालीताई त्या पिठामध्ये नेऊन ॲड करतील.
चांगले उघडे आलेले बघा. पाणी चांगलं टेम्परेचरमध्ये तापलं गेलं पाहिजे. जे एक विशिष्ट टेम्परेचर त्यासाठी आवश्यक आहे आणि ते त्यांच्या अंदाजाने त्यांनी ते सेट केलेलं आहे. पाणी इथनं त्यांना त्या रूममध्ये घेऊन जावं लागतं. तर त्यांना ती खूप काळजी घ्यावी लागते की 2 मुलं घरामध्ये आहेत. कुणी त्यांना जाऊन ते इन्फॉर्म करावं लागतं पहिल्यांदा की आम्ही पाणी गरम घेऊन येतो, कारण ते असं छोटंसं काही ॲक्सिडेंट होऊ शकतो. म्हणून खूप काळजी घ्यावी लागते. त्यांना स्वतःला पण ते पाणी व्यवस्थितपणे घेऊन जावं लागतं, काळजी घेऊन. कारण ते त्यांचा सेटअप दुसऱ्या रूममध्ये आणि ते पाणी इकडे गरम करतात. तर अशा पद्धतीने त्या आता हे पाणी घेऊन गेलेलं आहे. आणि हे बघा, ते आता त्या पिठामध्ये ते अशा पद्धतीने सगळं ते हलवून त्याच्यामध्ये ओतलं. पूर्णपणे रिकामं भांडं झालेलं आहे. आता त्यांनी ते स्विच ऑन केलेलं आहे आणि मशीन सुरू झालेलं आहे आता. आणि आता हे हलवायला सुरू करत आहे. ते गरम गरम ते वाफ निघत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना ते काम करावं लागत आहे. तर अशा पद्धतीने ते फटाफट ते फिरून घ्यावं लागतं. असं मळून घ्यावं लागतं ते अशा पद्धतीने. उलटणं जे आहे ते फिरवावं लागतं, चालवावं लागतं. अतिशय गरम असे वाफ तिथून निघत आहे. आणि याच्यामधलं ते पांढरं पीठ न दिसेपर्यंत चांगलं मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने वैशाली स्नॅक्समध्ये वैशाली ताईंच्या अंदाजाने, त्यांच्या पद्धतीने ते चकले बनवण्याचं काम बनवत असतात. स्वच्छतेचं ध्यान ते अधिक देत असतात प्रत्येक गोष्टीमध्ये. अशा पद्धतीने एक 5-7 मिनिटं आपल्याला ते फिरवावं लागेल तिथे. तेव्हा हे पीठ चांगल्या प्रकारे मळलं जाईल. हात सारखं चालवावं लागतो, कारण ते गरम गरम ह्याच्यामध्ये ते पीठ व्यवस्थित मळलं जातं वाफेमध्ये. गरम वाफ पण आपल्याला लागत असते. असं एक सवय झाल्यानंतर माणसाला ते समजतं आहे, होऊन जातं ते काम. अशा पद्धतीने ते पीठ आपल्याला दिसत आहे. त्यांच्या हिशोबाने ते पीठ आता तयार झालेलं आहे. तर ते आता स्विच बंद करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. स्विच मी आता बंद करत आहे. आता हे गरम गरम पीठ हे वैशाली ताई आता हे त्या भांड्यातनं काढून घेत आहेत आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये थोडंसं गार करायला ठेवतील. त्या अशा पद्धतीने हे सर्व जे पीठ इथे त्यांनी ठेवलेले आहेत हे सगळं एक एक करून असं ते मळतात. ही पद्धत अशीच राहील, फक्त एक बाय एक ते मळून घेतील. तर अशा
पद्धतीने त्यांनी पीठ मळलेले आहे आणि त्यांचा आता हा 15 किलोची ऑर्डर त्यांना आज मिळालेली आहे. ती त्या आता पीठ मळून झाल्यानंतर सुरू करते बनवायला. याच्यामध्ये प्रमाण प्रत्येकाने आपापल्या अंदाजाने घ्यायचं आहे. पद्धत अशी आहे, वेगवेगळ्या पद्धतीने लोक करतात. ते ह्या वैशाली ह्या पद्धतीने करतात आणि ह्याच्यामध्ये चांगलं त्यांना चकली चांगली होते, टेस्ट आवडते लोकांना छानपैकी. ते आपल्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने कमी जास्त प्रमाणामध्ये आपण प्रत्येकजण असं करू शकतो. ते एकदम प्रमाण हे आम्ही सांगू शकणार नाही तुम्हाला. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही करू शकता. आता हे वैशाली ताई आहेत, हे आता हे दुसरे पीठ त्यात टाकत आहे. अशा पद्धतीने आता हे काम हे पूर्ण संपेपर्यंत पीठ मळून घेईपर्यंत होत राहणार. तर आपण आपला जो व्हिडिओ आहे तो इथेच थांबूया. तर अशा पद्धतीने वैशाली स्नॅक्समध्ये पिठाची पीठ मळलं जातं. धन्यवाद.